हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वातीज बायोलॉजी. आपण लाईन टू लाईन NCERT रीडिंग प्लस टीचिंग पाहणार आहोत मराठीमध्ये. ज्या कुठल्या तुमच्या फ्रेंड्सला मराठीमध्ये नीट बायोलॉजी अपेक्षित आहे त्या सगळ्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा. ओके. मागच्या लेक्चरमध्ये आपण ग्रोथ आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या डिफायनिंग प्रॉपर्टीजबद्दल आपण थोडंसं डिस्कस केलं. त्याच्यामधला पुढचा पॅरा आज आपल्याला बघायचा आहे. लाईन टू लाईन NCERT रीडिंग प्लस टीचिंग हे यासाठी करायचं आहे कारण नीटमध्ये 360 पैकी 300 मार्क्स जे विचारले जातात ते फक्त आणि फक्त लाईन टू लाईन NCERT रीडिंग अँड टीचिंगवरतीच विचारले जातात. त्यामुळं प्रत्येक पॉईंट, प्रत्येक सेंटेन्स, त्याचा अर्थ, त्याचं डिटेलिंग, त्याचं अंडरलाइनिंग किंवा त्याला लर्न करायचं असेल तर त्यांचं वेगळं पॉईंट आऊट करणं, हे सगळं मी माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला करून देणार आहे. लेक्चर वाईज म्हणजे व्हिडिओ वाईज तर आपल्याला पुढे बघायचंच आहे व्हॉट इज अ लिव्हिंग बिंग वगैरे, पण आपण लाईन टू लाईन आज पुढचा पॅरा बघणार आहोत. दॅट इज द रिप्रोडक्शन. ओके, तर आपण सुरुवात करूयात. आता एक एक लाईन आपल्याला बघायची आहे. ओके. रिप्रोडक्शन लाईकवाईज इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे, चला आता रिप्रोडक्शन म्हणजे काय? प्रजनन. प्रजनन कुठलं ऑर्गॅनिझम दाखवतो? ऑब्वियसली जगातले सगळे ऑर्गॅनिझम्स प्रजनन दाखवतात. मग ते झाडं असतील, ते प्राणी असतील, ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, इवन तो बॅक्टेरिया असू द्या, कुठलाही ऑर्गॅनिझम सजीव जो आहे तो रिप्रोडक्शन दाखवतो. हे तर आपल्याला माहिती आहे, आपण लहानपणापासून सायन्सच्या बुक्समध्ये बघत आलो, राईट. पण आता प्रश्न असा आहे की इज रिप्रोडक्शन ॲज अ डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम? हा दुसरा महत्त्वाचा पार्ट आहे. ओके. इज रिप्रोडक्शन अ डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. ठीक आहे, ते आपल्याला या पॅरामध्ये लक्षात येणार आहे. तर आधी रिप्रोडक्शनचे वेगवेगळे फेजेस बघूयात, त्याच्यानंतर कळेल आपल्याला की त्याला डिफायनिंग प्रॉपर्टी म्हणायचं का नाही. ओके. In multicellular organisms, reproduction refers to the production of progeny possessing features more or less similar to those of parents. Invariably and implicitly, we refer sexual reproduction. बघा, नीट मुद्दे लक्षात घ्या. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, बहुपेशीय सजीव, रेफर्स टू द प्रोडक्शन ऑफ प्रोजेनी. कशी प्रोजेनी, कशी प्रजाती? पॉझेसिंग फीचर्स मोर ऑर लेस सिमिलर टू दोज ऑफ देअर पॅरेंट्स. साहजिक आहे, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम जे की सेक्शुअल रिप्रोडक्शन मोस्टली दाखवतात त्यांच्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये, मोर ऑर लेस कमी अधिक प्रमाणामध्ये आईवडिलांसारखेच कॅरेक्टरिस्टिक त्या पुढच्या प्रजातीमध्ये येतात. इनव्हॅरेबली अँड इम्प्लिसिटली वी रेफर टू सेक्शुअल रिप्रोडक्शन. याच्यामध्ये व्हेरिएशन्स आपल्याला जर पाहिजे असतील किंवा मोर ऑर लेस सिमिलॅरिटीचा जर विचार केला तर आपण मोस्टली इम्प्लिसिट आपण कशाला करतो? सेक्शुअल रिप्रोडक्शनलाच करतो. ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस बाय असेक्शुअल मीन्स ऑल्सो. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन कशाला म्हणतात हे आपल्याला माहिती आहे, तरी पण एकदा आपण रिवाइज करूयात. बाय असेक्शुअल मीन्स ज्याच्यामध्ये पॅरेंट हा सिंगल असतो, पहिला मुद्दा. दुसरं, दे डू नॉट प्रोड्यूस गॅमेट्स, ते गॅमेट्स बनवतच नाहीत. तिसरं, द प्रोजेनी विच इज प्रोड्यूस बाय असेक्शुअल रिप्रोडक्शन दॅट कॉल्ड एज क्लोन्स. राईट. क्लोन्स म्हणजे एक्झॅक्टली झेरॉक्स कॉपी, एक्झॅक्ट डुप्लिकेट, नो व्हेरिएशन्स. दॅट इज कॉल्ड ॲज असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके. हे फंगीचं एक प्रकारचं रिप्रोडक्शन आहे ज्याला स्पोर फॉर्मेशन किंवा स्पोरुलेशन म्हणतात. ओके. फंगी मल्टिप्लाय अँड स्प्रेड इझिली ड्यू टू मिलियन्स ऑफ असेक्शुअल स्पोर्स दे प्रोड्यूस. फंगी मल्टिप्लाय अँड स्प्रेड इझिली ड्यू टू मिलियन्स ऑफ असेक्शुअल स्पोर्स दे प्रोड्यूस. असेक्शुअल स्पोर्स का म्हणायचं? कारण असेक्शुअली तयार झालेत म्हणून. स्पोर्स म्हणजे काय? असे बारीक बुडबुळेसारखे छोटे छोटे मायक्रो पार्टिकल, हॅप्लॉइड और डिप्लॉइड सेल्स विच विल स्प्रेड द फंगी. त्यानुसार फंगीचं रिप्रोडक्शन होतं. ओके. इन लोअर ऑर्गॅनिझम्स लाईक यीस्ट अँड हायड्रा. हे एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे, 10वीला आपण बघितलेलं आहे. हायड्रा हा बडिंग म्हणजे मुकुलायन पद्धतीने रिप्रोडक्शन करतो. ओके. वी ऑब्झर्व बडिंग. बडिंग मुकुलायन ज्याला आपण म्हणतो, किंवा हायड्राचं ते एक्झाम्पल आपल्याला माहितीच आहे. यीस्ट आहे, हायड्रा आहे, हे बडिंग फॉर्म दाखवतात. एकाला दुसरी बड येते, दुसऱ्याला तिसरी, तिसऱ्याला चौथी, या पद्धतीने रिप्रोडक्शन होते. प्लॅनारियाचं एक्झाम्पल आपण 10वीला पण बघितलेलं आहे. ते एक विचित्र प्रकारचं रिप्रोडक्शन दाखवतं, त्याला आपण म्हणतो रिजनरेशन. ओके. रिप्रोडक्शन होते. इन प्लॅनारिया और फ्लॅट वर्म्स वी ऑब्झर्व ट्रू regeneration, that is a fragmented organism regenerates the lost part of its body and comes to a new organism. प्लॅनारिया आपल्याला माहिती आहे,
फ्लॅटवर्म्स. त्याच्यामध्ये काय होतं, जेवढे त्याच्या बॉडीचे तुकडे करून देईल तो स्वतः, तेवढं प्रत्येक तुकड्यापासून एक नवीन प्लॅनरिया जनरेट होतो आणि रिप्रोडक्शन तो दाखवतो. हे एक युनिक प्रकारचं रिप्रोडक्शन आहे ज्याच्यामध्ये रिजनरेशनला विचारात घेतलं जातं. आता इथं गंमत अशी आहे की रिजनरेशन फक्तच प्लॅनरिया दाखवतो असं नाही आहे. रिजनरेशन स्टारफिश दाखवते, हे आपल्याला माहिती आहे. स्टारफिशचा जर एखादा रिजन जर गळून पडला तर नवीन रिजन तिथे उगवतो, दॅट इज ऑल्सो रिजनरेशन. दुसरं, आपली जी पाल आहे भिंतीवरची, तिची शेपटीसुद्धा जर गळून पडली तर नवीन शेपटी उगवते, दॅट इज ऑल्सो रिजनरेशन. ऑक्टोपस आहे, त्याचेसुद्धा ऑर्गन्स रिजनरेट होतात. पण इथं रिजनरेशनला इथं काय कशाबद्दल इम्पॉर्टन्स आहे, बिकॉज दिस रिजनरेशन इज यूज्ड फॉर रिप्रोडक्शन अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. फ्रॅगमेंटेशनमध्ये कुठल्याही बॉडीचे तुकडे होऊन त्या तुकड्यांपासून नवीन ऑर्गॅनिझम जन्माला येतो, पण हे पूर्णपणे वेगळं आहे रिजनरेशनपेक्षा. द फंगी, द फिलामेंटस अल्गी, प्रोटोनिम ऑफ मॉसेस इझिली मल्टिप्लाइड बाय फ्रॅगमेंटेशन. आता हे आपल्याला माहिती आहे. द फंगी, द फिलामेंटस अल्गी म्हणजे स्पायरोगायरा ऑब्वियसली. प्रोटोनिम ऑफ मॉसेस, मॉसेस कशात येतं, लिव्हरवर्ट्स अँड मॉसेस, ब्रायोफाइट्स, राईट. ऑल इझिली मल्टिप्लाय बाय फ्रॅगमेंटेशन. आता फ्रॅगमेंटेशन म्हणजे तुकडे होणे, प्रत्येक तुकड्यापासून एक नवीन सजीव तयार होतो. आणि मोस्टली हे फिलामेंटस धाग्यांसारखे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये फिलामेंटस फ्रॅगमेंटेशन हा रिप्रोडक्शनचा प्रकार दिसून येतो. ओके. व्हेन इट कम्स टू अमिबा, बॅक्टेरिया जनरली कॉमनली सेल डिव्हिजन दाखवतो. तसं अमिबाचं जर म्हटलं तर मल्टिपल फिजन आणि बायनरी फिजन, दोन प्रकारचे फिजन अमिबा दाखवतो सेल डिव्हिजनच्यासाठी. कम्स टू अमिबा, unicellular organisms like bacteria, unicellular algae or amoeba, reproduction is synonymous with its growth. बघा आता मागच्या लेक्चरमध्ये आपण जे ग्रोथविषयी बोललो होतो, ग्रोथ म्हणजे काय, जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा बॅक्टेरिया आहे, अल्गी आहे, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, त्यांच्यामध्ये ग्रोथला कसं कन्सिडर गेलेलं आहे, सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन इज ग्रोथ, ग्रोथ इज सेल डिव्हिजन. तर यांच्यामध्ये सेल डिव्हिजनच ग्रोथ कन्सिडर केलं जातं. आणि जे सेल डिव्हिजन होते त्याच्यामुळे नवीन प्रजाती तयार होते, नवीन प्रजाती तयार होते, त्यामुळे त्यालाच रिप्रोडक्शन हे कन्सिडर केलं जाऊ शकतं, राईट. म्हणजे सेल डिव्हिजन हा सिनोनोमस यूज केला जातो ग्रोथसाठी पण आणि रिप्रोडक्शनसाठी पण. सिनोनोमस म्हणजे समानार्थी शब्द. साहजिक आहे, पेशी विभाजनानेच रिप्रोडक्शन होतं, तिथे पेशी विभाजनानेच त्याची वाढ पण होते त्या ऑर्गॅनिझम्सची. इन्क्रीज इन मास अँड व्हॉल्यूम, आकारमान अँड वस्तुमान याच्यामध्ये होणारी वाढ. We have already defined growth as equivalent to increase in cell number or mass. Hence we notice that single celled organisms, we are not very clear about the usage of the two terms growth and reproduction, right? Okay. तेच सेंटेन्स वेगळ्या पद्धतीनं लिहिलेलं आहे. वी आर नॉट व्हेरी क्लिअर अबाउट द युसेज ऑफ द टर्म्स ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. सेल डिव्हिजनच ग्रोथला कारणीभूत आहे, सेल डिव्हिजनच रिप्रोडक्शनला कारणीभूत आहे. तर याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की सेल डिव्हिजन, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, ग्रोथ आणि रिप्रोडक्शन या चौघांचं एकमेकाशी कसा कनेक्शन आहे. ओके. तर तिथं तुम्ही खूप जास्त क्लिअर असले पाहिजे की येस, द सेल डिव्हिजन इज यूज्ड फॉर द ग्रोथ ऑल्सो, येस, द सेल डिव्हिजन इज यूज्ड फॉर द रिप्रोडक्शन ऑल्सो. गॉट इट? ओके. आता पुढे जे सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये त्याचं म्हणणं कसं आहे की वेदर रिप्रोडक्शन इज यूज फॉर द डिफायनिंग प्रॉपर्टी ऑर नॉट, फॉर द डेफिनेशन ऑफ डिफायनिंग प्रॉपर्टी ऑर नॉट. बघा, फर्दर there are many organisms which do not reproduce, mules, sterile worker bees, infertile human couples. Hence reproduction cannot be an all inclusive डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ द ऑर्गॅनिझम, राईट. बघा, म्यूल म्हणजे काय असतं, खेचर, डॉंकी आणि हॉर्सचं फ्युजन. स्टराईल वर्कर बीज, मध फिमेल बी जी क्वीन आहे. दुसरा असतो ड्रोन जो रिप्रोडक्शन करतो. तिसरा असतं वर्कर बीज. आता याच्या वर्कर बीज ज्या तयार केल्या जातात सेपरेटली, त्या वर्कर बीज सगळ्या स्टराईल असतात, त्यांच्यापासून नवीन प्रजाती जन्माला येऊ शकत नाही. ओके. आणि आपल्या आजूबाजूला आपण बरेच जोडपी पाहतो माणसांची सुद्धा की जे कधीही बऱ्याच वेळेला ते मूलबाळ जन्माला घालू शकत नाहीत. पण मग याचा अर्थ हा आहे का की त्यांची पॉप्युलेशनमध्ये काउंटिंगच होणार नाही किंवा त्यांना सजीव मानलं जाणार नाही, त्यांना माणूस मानलं जाणार नाही, असं शक्य आहे का? नाही. त्यांनाही किराणा भरावा लागतो, त्यांनाही पोट आहे, त्यांनाही जेवण लागतं, त्यांनाही श्वास लागतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांनासुद्धा लागतात. म्हणजे त्याचा अर्थ रिप्रोडक्शन जरी करत नसले
तरीही ते सजीव आहेत. म्हणजेच काय, रिप्रोडक्शन इज नॉट द डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. रिप्रोडक्शन ही डिफायनिंग और इन्क्लुझिव्ह डिफायनिंग प्रॉपर्टी होऊ शकत नाही. राईट. ऑफकोर्स नो नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट इज केपेबल ऑफ रिप्रोडक्शन और बाय रिप्लिकेटिंग इटसेल्फ. जरीही हे खरं असलं तरीही जगातला कुठलाही नॉन लिव्हिंग बिंग हा दुसऱ्या प्रजातीला किंवा त्याच्यासारखे कॉपीज बनवण्यामध्ये सक्षम नाही. तरीसुद्धा रिप्रोडक्शनला डिफायनिंग प्रॉपर्टी कन्सिडर केलं जाऊ शकत नाही. आर यू गेटिंग दिस? ओके. म्हणजे समजा आता एक खुर्ची ठेवली, असं होणार नाही की 100-1 वर्षानंतर त्याच्या 2 खुर्च्या झाल्या किंवा 1000 वर्षानंतर 4 खुर्च्या झाल्या, असं कधीही होणार नाही. कुठलाही नॉन लिव्हिंग कंटेंट तो जेवढा आहे तो तेवढाच राहणार. त्याचं डुप्लिकेशन किंवा त्याचं रिप्लिकेशन होणं शक्य नाही, त्याचं रिप्रोडक्शन होणं शक्य नाही. तरीसुद्धा जेवढे काही स्टराईल ऑर्गॅनिझम्स जगामध्ये आहेत जे की नवीन प्रजाती जन्माला घालू शकत नाहीत, पण याचा अर्थ हाही होऊ शकत नाही की त्यांना आपण नॉन लिव्हिंग कन्सिडर करू शकतो. सो यू कॅन से ग्रोथ इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, बट देन ऑल्सो इट इज नॉट द इन्क्लुझिव्ह डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. गॉट इट? ओके. निर्जीव वस्तू प्रजनन करत नाहीत, सजीव वस्तूच प्रजनन करतात. पण ज्या प्रजनन न करणाऱ्या सजीव वस्तू आहेत त्यांनाही सजीव कन्सिडर करावं लागेल, कारण त्यांना बाकीच्या सगळ्या गोष्टी लागतात जगण्यासाठी, जरी ते रिप्रोड्यूस होत नसले तरीसुद्धा. आलं लक्षात? ओके. इथपर्यंत तुम्हाला काही जर डाऊट वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये या. प्लीज तुमचे डाऊट्स क्लिअर करून घ्या. ज्याही लेवलवरती तुम्हाला डिस्कस करायचे आपण डिस्कस करूयात. नो इश्यूज. ओके. काही सजेशन्स असतील, काही असतील तर ते सुद्धा, त्याचं सुद्धा नक्की स्वागत केलं जाणार आहे. ओके. थँक्यू.